माझे नाव रंगनाथ किसन पाचपुते, राहणार वडगाव कांदळी। आता जो बबलूने कार्यक्रम ठेवलाय, आमचे कादर मामू यांचे चिरंजीव बबलू कादर पठाण आणि चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। वडगावमध्ये रक्तदान शिबिर ठेवले, त्यामुळं बबलू कादर पठाण यांचे आभार। एक म्हण आहे, शेंडी मराठ्यांची शेंडी, मुस्लिम लोकांची दाढी, शेंडी दाढ़ी नाम दूजा पर दोनों का बाल एक है। ये समझने वाले को इशारा आहे। प्रत्येक धर्मामध्ये थोडेफार लोक असतात, पण बाकी हे सर्व मंडळी आमचे सर्व एक दिलाने आम्ही एकत्र राहतोय। शिबिर घेतले, आता मारुती मंदिर आणि मस्जिद हे दोन्हीला लाइटिंग वगैरे करणार आहे आणि वेशी सुद्धा लाइटिंग वगैरे आता होणार आहे। आता या समाजाने, आमचे दोन्ही समाज, आम्ही कुठलाही कार्यक्रम असला यांना बोलल्याशिवाय आमचा कार्यक्रम पुरा होत नाही। ह्या मंडळींचा सुद्धा कार्यक्रम असतो, आम्हाला बोलल्याशिवाय पुरा होत नाही। सगळे गुणी गोविंदाने एकत्र राहतात। शिबिर घेतले, शिबिर आता रक्तदान शिबिर आहे आणि अन्नदान सुद्धा ठेवलेलं आहे। त्यामुळे सर्व ग्रामस्थांतर्फे बबलूचे आणि सर्व कमिटीचे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। बाबा, तुम्ही आत्ताच देश वाले देश को आज़ाद रखना चाहिए, ही जी बालपणी आम्ही कविता ऐकली होती, मंदिर मस्जिद नाम अलग है दोनों का पत्थर एक है, ही कविता तुम्हाला आठवली आणि येणाऱ्या दिवसामध्ये 26 तारखेला हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही रक्तदान शिबिर ठेवले आहे। हो, हे रक्तदाता जो असतो तो देत असतो आणि रक्तत्राता तो घेत असतो। काय फरक असतो रक्तामध्ये सांगाल का? रक्त घेताना किंवा ज्याला रक्ताची गरज भासते, काय यामधून काय संदेश जाणार आहे? आमचे गुरु महाराज बबन महाराज पायमोडे यांनी सुद्धा सांगितलं होतं, अरे काही बघायचं नाही, रक्त सर्वांचं, तो मुस्लिम आहे का हिंदू आहे हा काय विषय नसतो, रक्त सर्वांचं लाल असतं। त्याप्रमाणे दोन्ही समाजांनी एकत्र राहण्याची गरज आहे, भेदभाव करू नये, सर्व समाजांनी एकत्र राहण्याची गरज आहे। धन्यवाद। वडगावमध्ये अख्ख्या राज्यामध्ये दखल घ्यावी, संपूर्ण राज्यात एक चांगला मेसेज जावा हिंदू मुस्लिम एकतेचा। सध्याचं असलेलं वातावरण आणि या वातावरणामध्ये हे जे गढूळ वातावरण आहे, हे कुठेतरी नितळ करण्याचा प्रयत्न वडगाव गाव करते। जुन्नर तालुक्यातलं किल्ले शिवनेरीचं एक गाव आहे। काय सांगाल, येथील वसा वारसा या ठिकाणी असलेली जी काही विविध मंडळं आहेत, ज्या कमिटी आहेत, यांनी आता मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जे काही आता 26 तारखेला रक्तदान शिबिर ठेवलं आहे, त्यानिमित्त काय सांगा? प्रथमतः मी सगळ्यांना या ठिकाणी ईद ए मिलादच्या आणि येणाऱ्या गणपती उत्सवाच्या मी सगळ्यांना वडगाव कांदळी ग्रामस्थांतर्फे आणि आमच्या राजगुरूतर्फे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। खरंच ही पवित्र भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भूमी आहे आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक भूमीमध्ये हा इतिहास घडतोय की मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम सर्व समस्त गाव एकत्र येऊन या ठिकाणी रक्तदान शिबिर घेते। खऱ्या अर्थाने मोहम्मद पैगंबरांनी या संपूर्ण विश्वाला शांतीचा एक संदेश दिला। विष्णुता बाकीच्या जे काही गोष्टी आहेत, सुफी संतांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आधी मोहम्मद पैगंबरांची एक सुरुवात असा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत। माझ्या या सगळ्या जे गणेश मंडळ असतील, समस्त ग्रामस्थ असतील, सरपंच असतील, उपसरपंच, आजी माझी सर्व पदाधिकारी सर्व जे कोणी असतील, खरंच हा सुंदर असा यांनी उपक्रम केला आहे। मला या सगळ्यांना माझा सल्यूट आहे की यांनी सुंदर असा हा उपक्रम केला आहे। खऱ्या अर्थाने या संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव या ठिकाणी सगळ्यांनी मिळून साजरी होण्याची आनंदाची गोष्ट आहे। आणि तुम्ही ज्या दोन महान व्यक्तींचा सन्मान तुम्ही करणार आहात, एक आपले लांडे साहेब आणि शेलार साहेब आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस शेलार साहेब या नारायणगाव पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते, तेव्हापासून त्यांनी हिंदू मुस्लिमचं ऐक्य टिकवण्याचं काम आणि सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणे आणि चांगले चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी उभे करणे, विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करणे आणि गुरुजनांना चांगलं मार्गदर्शन यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी शेलार साहेबांनी केलं। आणि आमचे ACP जे आहेत, जे ठाण्याला असतात, तर त्यांनी सुद्धा ह्या दोन्ही वडगाव असेल, कांदळी असेल, आसपास परिसर असेल,
आसपास परिसरामध्ये सर्वसामान्य लोकांची कामं करायचं काम, यांना कायदा काय असतो, कायद्यामध्ये काय काय अडचणी येतात, आपण कसं राहिलं पाहिजे काय, या चांगली गोष्टी यांनी या ठिकाणी सांगितल्या. त्यामुळं ह्या गावाने त्यांचा जो सन्मान ठेवलेला आहे हा एकदम चांगला सन्मान आहे. मी त्यासुद्धा या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी मी उल्लेख करेल की तुम्ही चांगल्या दोन्ही व्यक्तींचं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सन्मान करताय. मी समस्त ग्रामस्थ जुन्नर असेल संपूर्णकडनं मला आता शब्द कमी पडतात की एवढा सुंदर हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे. माझ्याकडनं आणि माझ्या राजे ग्रुप असेल, राजे नागरी सहकारी पतसंस्था असेल, आमचे महाराष्ट्र राज्याचे कामगार नेते इरफानभाई सय्यद असतील, मी सगळ्यांच्या वतीने मी या तुमच्या कामाला शुभेच्छा देतो. आणि आपल्याला सगळ्यांना मी या ठिकाणी आव्हान करतो, सगळ्या युवकांना मी या ठिकाणी आव्हान करतो, सगळ्या मंडळांना मी या ठिकाणी आव्हान करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, कार्यक्रमाची शोभा वाढवा. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा मी सगळ्यांना ईद ए मिलादच्या आणि गणपती उत्सवाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. वडगावमध्ये क्रांतीवीर जे काही मंडळ आहे यांच्यामार्फत मोहरम, गणेशोत्सव, संक्रांतीचा सण असो, नवरात्र असो, कोणताही सण असो, हे जे सण आहेत ते फार उत्साहाने हिरीने साजरे केले जातात. याच्यामध्ये तुमचा पण अग्रभागी सहभाग असतो. त्यामध्ये तुम्ही पोलीस यंत्रणा असतील, कोणी अधिकारी असतील, त्यांचा सत्कार करणे, त्यांच्या सपत्नीक त्यांचा सत्कार करणे, अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही बघितलेले आहे. विविध खात्यामध्ये ज्या महिला आहे यांचा तुम्ही नवरात्रमध्ये सुद्धा त्यांचा सत्कार करतात, त्यांना सन्मान देतात. तर अशा प्रकारचे उपक्रम तुमच्या गावामध्ये म्हणजे अगोदरपासूनच राबवले जात आहे. आणखीन या एक कार्यक्रमाची आता भर पडणार आहे, काय सांगता? सर, क्रांतीवीर नवतरुण मित्र मंडळ आधीपासूनच या सामाजिक उपक्रमात गेले 25 वर्ष कार्यरत आहे. तर गेल्या वर्षी मंडळाला पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील आदर्श मंडळ पुरस्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेश बोर असतील, उपाध्यक्ष कृष्णा बोर असतील, खजिनदार गणेश शिंदे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या एकोप्याने आणि भोरवाडीतील गावातील ज्या आमच्या क्रांतीवीर महिला ग्रुपच्या महिला भगिनी असतील त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करतोय. संकल्पना जरी आम्ही मांडली तरी आम्ही ग्रामस्थांना बरोबर घेऊन, महिला भगिनींना बरोबर डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम वेगवेगळ्या स्वरूपात मांडत असतो. त्याला आम्हाला पोलीस प्रशासनाची साथ मिळते. तालुक्याचे आमदार, खासदार वगैरे कोण असतील त्यांचे सगळ्या लोकांची आम्हाला व्यवस्थित साथ मिळते. त्यामुळे आम्ही कार्यक्रम सगळे व्यवस्थित पार पडतोय. आणि मला आता भविष्यात अशी खात्री आलेली की या नूरे मुस्तफा यंग कम्युनिटीचे जे सदस्य आहेत यांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर यांच्याबरोबर मी काही गोष्टी डिस्कस केल्या, तर त्यांना ते आपलं विजन पटलं. विजन पटल्यानंतर त्या मंडळीने, त्या मंडळाचे अध्यक्ष बबलू शेठ असतील किंवा आसिफबाई इनामदार असतील, यांना या गोष्टी पटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला आता गावातली ही जी दुही जी दिसते, दुही आहे नाही पण ती न दिसण्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्य इथून पुढे पण प्रत्येक सामाजिक उपक्रमात राबवायचं. आणि भविष्यात आम्ही मुस्लिम महिला भगिनी ज्या असतील, या युवती असतील, त्यांनाही बी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करू याची वनगोई देतो. ओके, माझे नाव फरीदबाई, मी इनामदार, राहणार वडगाव कांदाई. जश्ने ईद मिलादुन नबी या पवित्र सणाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर दोन्ही समाज एकत्र येऊन किंवा आमचा पूर्ण गाव एकत्र येऊन हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. खरं तर आज कैलासवासी हरकुशेठ लांडगे यांची आठवण येते. आणि त्यांची एक म्हण होती, हिंदू मुस्लिम भाई भाई आणि हा मी सब एकच आहे. या म्हणीप्रमाणे आम्ही जो हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे, तरी तालुक्यातील सर्व बांधवांना मी विनंती करतो, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपण या ठिकाणी येऊन बऱ्याचशा युवकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावे. तसेच आम्ही या ठिकाणी 2 भव्य सत्कार आयोजित केलेले आहे. वर्धीतले 2 देवमाणूस, आमच्या गावची शान माननीय चंद्रकांतजी लांडगे साहेब, ACP ठाणे, यांचाही आम्ही त्या ठिकाणी सत्कार ठेवला आहे. तसेच LCBचे माननीय शेलासाहेब, महादेव शेलासाहेब यांचाही आम्ही त्या ठिकाणी भव्य सत्कार ठेवलेला आहे. त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.